तर नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करतो जळगाव ते एडशी. जळगावचं बस स्टँड बघू शकता आणि घरून काही खाल्लं नव्हतं म्हणून पोहे खाऊन घेतले. मस्त सकाळी सकाळी गर्दी बघू शकता, गर्दी तर झाली होती जळगाव बस स्टँडवर. बस येत जा करत होत्या, पण आपली बस काही अजून आली नव्हती. आपण वाट बघत होतो. फायनली बस लागली होती रावेर ते तुळजापूर. बस लागतात, बस खाली होती. ते प्लस पॉईंट आहे. लगेच बस निघाली आपली 9:30ला बरोबर जळगाव बस स्टँड वरून. जळगाववरून बस निघाली की बस आली पोहूर फरदापूर. आपण तिकीट काढलं आणि तिकीट लागलं आपल्याला 654 रुपये जळगाव ते एडशी. असं सेल्फी मिरर सेल्फी घेत घेत मस्त आपली बस पोहोचली सिल्लोडच्या म्हणजे अजिंठाच्या घाटात. एकच बोला तुम्ही, घाटचा व्ह्यू मस्त एन्जॉय केला आणि एन्जॉय करत करत आपली गाडी आली धाब्यावर. धाब्यावर जेवण का केलं नाही, पण घरून डबा आणला म्हणून घरचंच जेवण केलं. मग गाडी आली आपली सिल्लोडला. सिल्लोड बस स्टँड बघितलं बाई, मस्त गर्दी इथे पण होती. नंतर आपण झोपून गेलो आणि नंतर डायरेक्ट आपली झोप उघडली भोकरदन मध्ये. शिवाजी महाराजांचा पुतळा बघत आपण भोकरदन मध्ये आलो. तर गर्दी ते पण चढली होती, लोक बॅग वगैरे ठेवत होते. भोकरदन नंतर गाडी आली जालन्यामध्ये. जालन्याचा स्पेशल तलाव बघितला. जालना नंतर गाडी आपली पुढे गेली बीडला आणि रस्त्यात बीड आल्यापासून साखर कारखाना दिसला, ते ऊस तोडणाऱ्या गाड्या खूप दिसल्या आपल्याला. आणि नंतर गेली आपली गाडी गेवराईमध्ये. गेवराईचं बस स्टँड बघताच मस्त वाटलं, कारण की बीड जिल्ह्यातलं गेवराईनंतर गाडी गेली आपली बीड मध्ये. बीडचे नवं बस स्टँड बघून मस्त वाटलं, कारण की दरवेळेस बस स्टँड आपल्या काम चालू झालेलं दिसत होतं. काम पूर्ण नव्हतं झालेलं दिसत होतं, यावेळेस पूर्ण झालेलं. नंतर मांजरसुबाचा घाट आणि रात्र होत होती. गाडी चौसाळा पोहोचली. डोळ्यावर डाळदा मस्त पाणी मारत होते काचवर. नंतर गाडी पोहोचली आपली सरमकुंडी फाट्यावर. थोडा जेवणासाठी ब्रेक झाला इथं. मग काय कुंतगिरीचा स्पेशल पेढा घेतला मस्त घरसाठी आणि गाडीला मस्त बघत आपल्या लालपरीला. आणि निघाली गाडी आपली पुढच्या प्रवासाला येरमाळ्यामध्ये. येरमाळ्यानंतर गाडीच्या बस उड्डाण पुलावर मस्त व्ह्यू बघत आपण पोहोचलो एडशी मध्ये फायनली. तर 12 तासाचा हा प्रवास झाला. तर आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.